नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या हातात सुद्धा पूजेचा धागा बांधलाय का? किंवा कलावा वाढलाय का? तर सावधान. हातातील पूजेचा धागा काही दिवसानंतर नकारात्मक ऊर्जेचं कारण बनू शकतो. अनेक जण पूजेत, धार्मिक स्थळी गेल्यावर केशरी, पिवळा किंवा लाल रंगाचा धागा बांधतात, पण तो तुटेपर्यंत काढत नाही. मग तो कधी काढावा? चला जाणून घेऊया. धार्मिक विधी किंवा पूजेनंतर मनगटावर बांधलेला लाल धागा, ज्याला आपण कलावा म्हणतो, हा केवळ एक दोरा नसून ते एक संरक्षण आहे. मग कवच मानलं जातं. पण हा धागा हातावर किती दिवस ठेवावा यावर ज्योतिष काय सांगतं? आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात, पूजेत किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर मंत्रोच्चारासह कलावा बांधला जातो. हा धागा आपल्याला संकटांपासून वाचवतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो, अशी आपली श्रद्धा आहे. मात्र अनेक लोक हा धागा महिनोन्महिने किंवा तुटेपर्यंत हातावर तसंच ठेवतात. हा धागा ज्योतिषांच्या मते ही पद्धत चुकीची ठरू शकते. पूजेच्या धाग्यामध्ये असलेली मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा एका ठराविक काळापर्यंत प्रभावी असते. पूजेच्या वेळी बांधलेला धागा जास्तीत जास्त 21 दिवसच मनगटावर ठेवावा. मंत्राच्या उच्चाराने भरलेला हा धागा 21 दिवसापर्यंत आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सकारात्मक लहरी पुरवतो. 21 दिवसानंतर तो धागा जुना होऊन जातो, तो मळतो आणि त्याची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमताही संपते. कालानुकाळ तो धागा तसाच ठेवला तर त्यात बाह्य वातावरणातील नकारात्मक ऊर्जा सामावू लागते, ज्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. आता हा धागा अशुद्ध होण्यासाठी सुद्धा कारणं आहेत. दैनंदिन कामे करताना, अंघोळ करताना किंवा जेवताना हा धागा ओला होतो आणि त्यावर घाण साचते. शास्त्रानुसार अशुद्ध झालेला धागा अंगावर ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे सात्विकता नष्ट होते. आता जुना धागा काढल्यानंतर काय करावं? जर तुमच्या हातातील धाग्याला 21 दिवसापेक्षा जास्त काळ झाला असेल, तर तो सन्मानाने काढावा. जुना धागा कधीही कचऱ्यात टाकू नये. तो धागा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. शक्य असल्यास मंगळवारी किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन कलावा बांधावा. मौनी, रक्षासूत्र किंवा लाल पिवळा धागा हा पूजा, मंदिर दर्शन, मांगलिक कार्य, शुभ प्रसंगी हातावर बांधला जातो. हा धागा नकारात्मक ऊर्जा, दृष्टिदोष, आजार आणि शुभाशुभांपासून संरक्षण करतो असं मानलं जातं. पण त्याला किती दिवस ठेवावं आणि जास्त दिवस ठेवल्यास त्याचे काय परिणाम होतात याबद्दल शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम आहेत. बहुतेक ज्योतिषशास्त्रानुसार कलावा 21 दिवसच ठेवावा असं सांगितलं जातं. काही ठिकाणी 7 ते 15 दिवस असंही सांगतात. पण सर्वाधिक प्रचलित आणि सामान्य नियम 21 दिवसांचा सांगितला जातो. 21 दिवसानंतर धाग्याचा रंग फिका पडतो, त्याची ऊर्जा कमी होते किंवा तो पूर्णपणे नष्ट होतो असं मानलं जातं. त्यानंतर तो धागा काढून टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या जागी नवीन धागा बांधावा. असं म्हणतात की धाग्याची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागली की नकारात्मक ऊर्जा जमा होऊ शकते. नकारात्मक परिणाम होऊ शकतात, जसे घरात, व्यक्तिगत जीवनात क्लेश, अडचणी वाढणं, आर्थिक नुकसान किंवा देवी लक्ष्मीची कृपा कमी होणं, आरोग्यावर परिणाम होणं, दृष्टिदोष किंवा अशुभ घटना सुद्धा यामुळे घडू शकतात. शिवाय शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात, कारण 21 दिवसानंतर या खराब झालेल्या धाग्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो, नवीन सकारात्मक कंपन मिळण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणूनच हा धागा नियमित बदलत राहणं आवश्यक आहे. आता हे सर्व धार्मिक श्रद्धा आहे आणि ज्योतिष मान्यतांवर आधारित आहे. प्रत्येक कुटुंब, परंपरेत थोडेफार फरक असू शकतात. काही ठिकाणी धागा नैसर्गिकरित्या तुटेपर्यंत ठेवतात, पण बहुतेक ज्योतिषी आणि शास्त्र 21 दिवसांचाच नियम सांगतात. कारण कलावा फक्त रक्षासूत्रच नाही, तर याचं पौराणिक महत्त्वही आहे. कारण कलावा हे रक्षासूत्र तर आहेच, शिवाय पुराणानुसार हे नकारात्मक ऊर्जा, दृष्टिदोष, आजार, शत्रू, अशुभांपासून रक्षण करते. आता या धाग्याचे 3 रंग,
जसे लाल, पिवळा, हिरवा हे त्रिदेव किंवा पंचदेवांचे प्रतीक मानले जातात. यज्ञात, विवाहात, नामकरणात, गृहप्रवेशात इत्यादी शुभकार्यात हा धागा मानला जातो. कलावा हा शब्द पुराणात येत नाही, पण रक्षासूत्र, मौनी किंवा प्रतिसरा रूपात याचा उल्लेख आवर्जून केला जातो. धन्यवाद.